साखरेचे दर वाढल्यानं शिर्डीतील प्रसादही महागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सध्या शिर्डी नगर पंचायतीनं दिलेल्या दरानुसारच प्रसादाची विक्री सुरू आहे। मात्र होलसेल बाजारात साखरेचे दर 30% वाढल्यानं प्रसादाचे दर वाढवण्यासाठी लवकरच व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे। साई संस्थांकडून देखील अद्याप लाडू विक्री दरात वाढ केलेली नाही, पण पुढच्या काही दिवसांत शिर्डीतील पेढ्यासह प्रसादाचे दर 30% वाढण्याची शक्यता आहे। साखरेच्या वाढलेल्या दराचा प्रसाद विक्रीवर मोठा परिणाम होणार आहे। दरम्यान यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। कडे जी काय साखर आहे ती काय खूप मोठ्या प्रमाणात आहे असं नाही। जेवढी सरकारने विकायला लावली तेवढी ती विकली आणि जेवढी ठेवायला लावली तेवढी ठेवली, कारण का आम्हाला महिन्याला साखर कारखान्याला महिन्याला तिथं कोटा दिला जातो। आता साखर आहे का तर 100% कारखान्यांकडे साखर आहे, तरीसुद्धा रेट जर वाढत असतील तर कुणीतरी सट्टाबाजी करतंय। ते सट्टाबाजी करणाऱ्या लोकांना तुम्ही पकडा आणि त्यांच्यावर तुम्ही तिथं कारवाई करा आणि मग ती कारवाई केल्यानंतर रेट कमी येतील असा आम्हाला विश्वास आहे। तर शिर्डीतील साई संस्थांच्या प्रसादाचे दर वाढण्याची शक्यता आहे, कारण साखरेचे दर हे वाढलेले आहेत। दरम्यान आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। साखरेच्या दरात विक्रमी वाढ झाल्यानंतर अनेक ठिकाणी अनेक गोष्टी महागलेल्या आहेत। आता आपण आहोत साईंच्या शिर्डीत साईबाबा संस्थांच्या वतीनं दिला जाणाऱ्या लाडू प्रसादाच्या दरात अद्यापपर्यंत कुठली वाढ झाली नसली तरी बाहेर जी व्यावसायिक आहेत, ज्यांच्याकडे पेढा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रसादाचं साहित्य वाटलं जातं, त्या ठिकाणी मात्र प्रसादाच्या भावामध्ये मोठी होलसेलकडून वाढ झाल्याचं आता समोर आले। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्यासाठी बोलण्यासाठी जे व्यावसायिक आहेत शिर्डीतील, सातत्याने जर पाहिलं तर व्यापार करीत असताना साखरेच्या किमतीत वाढ झाल्यामुळं जे साखरेवर डिपेंड असणारे जे उत्पादन आहेत, मग खवा असेल, मावा असेल किंवा काजू असेल, पेढा असेल, इतर स्वीट वस्तू असतील, त्यांच्या जवळपास 30% किमती वाढून गेलेल्या आहेत। ड्रायफ्रूट असेल, ड्रायफ्रूटच्याही देखील 30% किमती वाढून गेल्या आहेत। मनुका असेल, इतर बाजारात जेवढेही गोड वस्तू किंवा ट्रान्सपोर्टेशनने ज्या आमच्यापर्यंत येतात त्याच्या तिपटीने वाढ प्रत्येक याच्यात दिसून येते। सध्याचे आपले जे प्रसादाचे दर आहेत त्यात पेढा असेल, वेगवेगळे पदार्थ प्रसादाचे आहेत, यात काय फरक पडलाय? पालिकेने जे दर घालून दिलेले आहेत त्याच दराने आम्ही आता तरी विकत आहोत, परंतु आता आम्हाला याच्यावर विचार करावा लागेल, पुनर्विचार करावा लागेल का याचे दर बदलणं अत्यंत गरजेचे आहे। कारण पूर्वी जो आमचा 10% नफा असायचा, आता 30% भाव वाढल्यामुळं आम्ही 20% तोट्याने सध्या तरी आमची विक्री सुरू आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी।